मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 शिकत असताना आपण आजच्या पिरियडमध्ये ॲरोमॅटिसिटी आणि हुकेल्स रूल शिकणार आहोत. बरोबर? काय आहे बघा. नेमकं ॲरोमॅटिसिटी आणि हुकेल्स रूल काय आहे. एखादा कंपाउंड, इफ एनी सायक्लिक कंपाउंड इज aromatic or not aromatic, if particular cyclic compound is aromatic or not aromatic, that is based on this Huckel's rule. एखादा कंपाउंड अरोमॅटिक आहे का नाही हे हुकेल्स रूल आणि अरोमॅटिसिटीवरून कळतं. बरोबर आहे. पहिल्यांदा बघा हुकेल्स रूल. फोर n+2 is equal to pi electrons are called Huckel rules. 4n+2 is equal to pi electrons are called Huckel's rule, where n is equal to 0, 1, 2, 3, dash. आता ऍक्च्युअल कसा ह्या हुकेल्स रूल अप्लाय करायचा, हाऊ दिस हुकेल रूल कॅन बी अप्लाय फॉर ए पर्टिक्युलर कंपाऊंड, ते आपण एक्झाम्पल मध्ये बघणारच आहोत. आता फक्त डोक्यात एवढं ठेवा, 4n+2 is equal to pi electrons are called Huckel rule, where n is equal to 0, 1, 2, 3 dash. बरोबर. अरोमॅटिसिटी 3 कंडिशन आहे. हाऊ अरोमॅटिसिटी कॅन बी चेक. Aromaticity of any compound can be checked by following 3 conditions. Which conditions are? First condition is the given compound is cyclic in nature. The given compound is cyclic in nature. This is the first condition for the aromaticity. Then what is the second condition? Cyclic compound containing alternate single and double bond. पहिली कंडिशन काय? The given compound is cyclic in nature. The cyclic compound containing alternate single and double bonds. आणि तिसरा आहे the given compound satisfy Huckel's rule. आणि शेवटी is known as aromaticity. जर वरल्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील
म्हणजे दिलेला कंपाऊंड सायक्लिक असेल, त्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असतील आणि हुकेल रूलसाठी. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न तयार झाला असेल, व्हॉट डू यू मीन बाय सॅटिस्फाय द हुकेल्स रूल? ते आता तुम्हाला मी ज्यावेळेस एक्झाम्पल शिकवणार आहे, हे आता लिहून दिल्यानंतर जे एक्झाम्पल सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बरोबर? मग आता टाका हेडिंग खाली हुकेल्स रूल. अगोदर वरली हेडिंग टाकली का अगोदर मोठी? आणि एक लक्षात घ्या, व्हिडिओ बघत असताना तुम्ही तुमची नोटबुक बाजूला ठेवा. मी जसं क्लासरूममध्ये शिकवतो तशा पद्धतीचंच तुम्हाला फिलिंग आलं पाहिजे. मी जे काही शिकवतोय ते तुम्हाला लिहून देतोय, त्यावेळेस तुम्ही सगळं उगं कानामध्ये हेडफोन लावून ऐकायसारखं क्लास नाही ह्या. आलं का लक्षात? आता हे क्लास झाल्यानंतर पुन्हा ऑफलाईन जरी चालू झालं तरी हे चॅप्टर्स पुन्हा होणार नाहीत, कारण वेळच नाही. आज 1 ऑगस्ट आहे, 31 ऑगस्टपर्यंत शाळा महाविद्यालयाला परवानगीच नाही. त्याच्यामुळं बी सिरियस. आलं का लक्षात? दररोज जेवढे विद्यार्थी वर्गामध्ये आहेत तेवढ्या सगळ्यांचे यूट्यूबवर कॉमेंट्स पाहिजेत. तुमचं नाव आणि तुमचा रोल नंबर, तिथं कॉमेंट ती कोणत्या वेळेला पडली हे सुद्धा कळतंय. म्हणजे तुम्ही तो क्लास रेग्युलरली अटेंड कर. एखाद्या वेळेस प्रॉब्लेम असेल तुमचा नेटवर्क वगैरे, पण दररोजचा प्रॉब्लेम राहणार नाही. आपण कन्सिडर करू. तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली तुमचं काही कॉमेंट टाकायचे नाहीत. तुम्हाला फक्त तुमचं नाव आणि पुढे रोल नंबर टाकायचा. येते लक्षात? आणि हे तुमची त्या क्लासची प्रेझेंटी इंडिकेट करताय. हुकेल्स रूल 4 बोर्डावर लिहिलेला आहे. 4n+2 इज इक्वल टू pi electrons are called Huckel's rule. त्याच्या खालच्या ओळीला लिहा where small n is equal to 0, 1, 2, 3 त्याच्या खाली एक ओळ जागा सोडून टाका अरोमॅटिसिटी. त्याच्यात खाली टाका नंबर 1. The compound is cyclic in nature. नंबर 2, cyclic compound containing alternate single and double bonds. नंबर 3, cyclic compound
सॅटिस्फाय हुकेल्स रूल, त्याच्या खाली लिहा इज नोन ॲज aromaticity, is known as aromaticity. हे झालं aromaticity आणि हुकेल्स रूल. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल करून दाखवतो. दिलेलं एक्झाम्पल कशा पद्धतीनं aromaticity आणि हुकेल्स रूल अप्लाय होतो हे मी बेंझिन साठी करून दाखवतो. बघा इकडे सगळेजण बघा. हाऊ aromaticity and Huckel's rule can be applied for a given compound. If given compound is benzene, सिरियल ना जायचा. फर्स्ट कंडिशन बघायचं सायक्लिक आहे का कंपाऊंड आहे का. फर्स्ट बेंझीन इज अ सायक्लिक स्ट्रक्चर. हे पहिलं कंडिशन. सिरियल न जायचं बरं का. कंडिशन्स हुकेल्स रूल अगोदर वापरायचं नाही कधीच. पहिला पॉइंट सॅटिस्फाय कोणता. इफ द गिवन कंपाऊंड इज अ सायक्लिक ऑर नॉट. जर समजा गिवन कंपाऊंड इज नॉट सायक्लिक देन नो नेसेसरी टू गो फॉर सेकंड अँड थर्ड कंडिशन. इफ फर्स्ट कंडिशन डज नॉट सॅटिस्फाय देन नो नेसेसरी टू गो फॉर सेकंड अँड थर्ड कंडिशन. जर पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर पुढच्या कंडिशनकडे जायचं नाही. बरोबर. आता इथं पहिली सॅटिस्फाय झाली. सेकंड बेंझीनकडे अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहेत का बघा. बेंझीनकडे अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहेत का बघा. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल. बेंझीन कंटेनिंग अल्टरनेट सिंगल and double bonds. Benzene containing alternate single and double bonds. बरोबर. आता तिसरा, ह्या दोन समजा स्ट्रक्चर मध्ये तुमच्याकडे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड नाहीत. इफ कंपाउंड डज नॉट कंटेनिंग अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड देन देर इज अ नो नेसेसरी गो फॉर हुकेल्स रूल. मग हुकेल्स रूल वापरायची सुद्धा गरज नाही. इफ सॅटिस्फाय बोथ अबोव टू कंडिशन देन अँड ओनली देन अप्लाय द हुकेल्स रूल. कसा वापरायचा हुकेल्स रूल बघा सगळेजण. 4n+2 इज इक्वल टू पाय इलेक्ट्रॉन्स. आता पाय इलेक्ट्रॉन्स कोणते. हा डबल बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड असतो. किती डबल बॉन्ड आहेत मोजा. 1 2 3 डबल बॉन्ड आहेत. हाऊ मेनी डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट. 3 डबल बॉन्ड्स. each double bond containing 2 pi electrons, then 3 double bond containing 6 electrons. जर तुमच्याकडे 5 डबल बॉन्ड असतील 5 to the 10 जेवढे डबल बॉन्ड त्याच्यात डबल करायचं दुप्पट करायचं. कारण एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. तो सिग्मा असू द्या पाय असू द्या. आलं का लक्षात. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणल्यानंतर
3 डबल बॉन्ड आहेत म्हणून 6 दिले. हे 6 कसं घेतलं कळालं का तुम्हाला? किती डबल बॉन्ड आहेत? 3. म्हणजे किती पाय बॉन्ड आहेत? 3. तर पाय इलेक्ट्रॉन किती? Each bond containing 2 electrons, therefore 3 double bond containing 6 electrons. मग आता हे 2 तिकडे पाठवा. 4n is equal to 6 minus 2. 4n is equal to 6 मधून 2 गेले 4. n is equal to 4 by 4. n is equal to 1. n ची व्हॅल्यू ही 0 1 2 3 यावं. काय यावं उत्तर यांचं? 0 1 2 3 नंबर यावा, इंटिजर यावा, पूर्णांक संख्या यावी. असं जर झालं तर म्हणायचं बेंझिन इज, नाहीतर असं लिहू, बेंझिन सॅटिस्फाय, बेंझिन सॅटिस्फाय all above 3 conditions. काय? बेंझिन सॅटिस्फाय ऑल अबव्ह 3 कंडिशन्स. कोणत्या? सायक्लिक स्ट्रक्चर, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आणि हुकेल्स रूल. Therefore बेंझिन इज aromatic structure. कळलं? एक एक्झाम्पल शिकवतो, अजून भरपूर एक्झाम्पल आहेत आपल्याला प्रॅक्टिस साठी. अगोदर हे लिहून घ्या तुम्ही. लिहून घ्या सगळं व्यवस्थित. आजच्या पिरियडमध्ये आपण अरोमॅटिसिटी आणि हुकेल्स रूल बघितलं, एक एक्झाम्पल बघितलं. आणखी भरपूर एक्झाम्पल्स आहेत. कसं सॅटिस्फाय होतात ह्या सगळ्या कंडिशन. होत असतील तर अरोमॅटिक आहे म्हणायचं, नसेल तर नॉन अरोमॅटिक म्हणायचं. हे सगळं आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघू. आज इथेच थांबू.